ती की जेव्हा मी इनिशियली गेली होती फिलिपिन्सला, तर मी तिथे डॉममध्ये राहायची. आणि आता असं बोललं जातं, आय थिंक मी लास्ट टाईम पण हे मेन्शन केलं होतं, की जिथे ती डॉम आहे, ज्या जागेवरती बांधली आहे, सो तिथे आधी स्मशानभूमी होती. सो आपण स्मशानभूमी म्हणतो, बट ते लोकं सेमेट्री म्हणतात, कारण तिथे त्यांचे लोकं जाळत नाही, तिकडचे लोकं गाडतात आतमध्ये. सो देर आर चान्सेस की तिकडे एकेकाळी ती कुठली तरी सेमेट्री असू शकते, कारण माझी जी डॉम ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. पहिली जर सांगायचं म्हटलं तर जसं मी पहिले बोलली होती, की जेव्हा मी इनिशियली गेली होती फिलिपिन्सला, तर मी तिथे डॉममध्ये राहायची. आणि आता असं बोललं जातं, आय थिंक मी लास्ट टाईम पण हे मेन्शन केलं होतं, की जिथे ती डॉम आहे, ज्या जागेवरती बांधली आहे, सो तिथे आधी स्मशानभूमी होती. सो आपण स्मशानभूमी म्हणतो, बट ते लोकं सेमेट्री म्हणतात, कारण तिथे त्यांचे लोकं जाळत नाही, तिकडचे लोकं गाडतात आतमध्ये. सो देर आर चान्सेस की तिकडे एकेकाळी ती कुठली तरी सेमेट्री असू शकते, कारण माझी जी डॉम होती त्याच्या अपोजिट साईडला युनिव्हर्सिटी आहे. त्या युनिव्हर्सिटीचं नाव मी घेऊ शकते, बिकॉज इट इज अ व्हेरी फेमस युनिव्हर्सिटी, कारण कोणी गुगल केलं तरी ते कळेल. युनिव्हर्सिटी आहे, ती खूप मोठी युनिव्हर्सिटी आहे. सो तिकडे सुद्धा खूप सारे असे तिकडची मुलं शिकतात, राहतात, किंवा काही काही डे स्कॉलर्स पण असतात, त्यांना असे खूप एक्सपिरियन्स आले. इट्स अ व्हेरी बिग कॅम्पस, खूप मोठा कॅम्पस आहे त्यांचा. आतमध्ये त्यांचे हॉस्टेल्स आहेत, आतमध्ये रूम्स केल्या आहेत, आतमध्ये मोठं कॉलेजेस आहेत, त्यांचे वेगवेगळे डिपार्टमेंट्सचे आहेत. आणि कसं आमची डॉम आणि एक रस्ता क्रॉस केलं की ती युनिव्हर्सिटी असं होतं. सो आम्ही तिकडच्या लोकांना भेटायचं, बोलायचो, कारण तिकडे आय थिंक इंडियामध्ये तर सगळ्यांना माहिती आहे की 7-11 आलं आहे, बरोबर. सो तिकडे सुद्धा 7-11 आहे, फक्त आय थिंक आपल्या इथे बसायला नाही आहे 7-11मध्ये, तिथे बसायला तिथे तुम्ही रेस्टॉरंट बनवू, टाईप. हां, रेस्टॉरंट टाईप आहे त्यांचं. सो बोलणं वगैरे व्हायचं. तसं बोलता बोलता शेअर केल्या गेल्या गोष्टी, अरे आम्ही असं बघितलं, आम्हाला असं आवाज ऐकवला, जाणवलं. सो देन आपण म्हणतो ना की डॉट्स कनेक्ट केले, आपण एकाला एक जोडलं, असं टोलाटो केलं, तसं मी काही गोष्टी जोडल्या आणि मला मग जाणवलं. मग मी अजून विचारायला लागली, म्हणजे तिकडच्या लोकांना म्हणा, किंवा तिकडे जो सिक्युरिटी गार्ड काम करायचा युनिव्हर्सिटीमध्ये पण आणि ज्या डॉममध्ये पण, त्याच्याकडनं काही गोष्टी कळल्या मला. सो त्यांनी ते कन्फर्म केलं की तिकडे जी बांधल्या गेली आहे डॉम, ती एका स्मशानभूमीवर बांधल्या गेली. आधी तिथे खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, पण कारण कसं लँड ॲक्वायर होतं आणि त्याच्यानंतर तिथे बिल्डिंगा बनतात, डेव्हलपमेंट होते, राईट. सो आता असं आहे की तिथे काही स्पिरिट्स वँडर करतात, किंवा तुम्ही नेगेटिव्ह एनर्जी म्हणू शकता, ठीक आहे. आणि दिस इज कम्प्लिटली पर्सनल एक्सपिरियन्स माझ्या फ्रेंड्सना झालेला आणि आम्हाला जाणवलेला. सो मी असं म्हणणार नाही की प्रत्येकाला होऊ शकतं ते. सो आता ती डॉम जी होती ना, ती यू शेपमध्ये होती, ठीक आहे. आणि त्यांनी कसं केलेलं की मी ज्या साईडला होती खाली, तिथे रिसेप्शन होतं, आणि पहिले 2 फ्लोअरचे होते ते गर्ल्सचे होते, त्याच्यावरती बॉईजचे होते. त्या साईडला पण त्यांनी तसंच केलेलं की पहिले 2 फ्लोअर खालचे जे आहेत ग्राउंड फ्लोअर, ते गर्ल्सचे, नंतर वरचे बॉईजचे. आणि जो यूचा खालचा बेस असतो तिथे फक्त बॉईजचे आणि सिनियर जायचे तिथे. सर तो यूचा त्या साईडचा जो पार्ट होता, तिकडे कॉर्नरला आय थिंक 3rd का 4th फ्लोअरवर एक रूम होती. 3rd फ्लोअरवरती आय गेस. तिथे आपण म्हणतो ना एकदम कोपऱ्यातली असते बघा, ती सगळ्यात शेवटची रूम असते की तुम्ही वरती जाता चालत तिकडची. तर आता हे लोक कसं कॉस्ट कटिंग सगळीकडेच करतात, सो ते कोपऱ्यातल्या इथे ना लाईट लावत नाही, तसं पण तिथे काहीच नाही. सो तो लाईट जो होता तो थोडासा अलीकडे होता, त्यामुळे ती रूम अशी काय अंधारलेली, अशी डिमली लीट असायची. आणि तिकडे ना आता प्रत्येक रूममध्ये वेगवेगळी आपण म्हणतो ना की डिवाईड केलेली असतात लोक कशी राहणार. काही ठिकाणी फक्त 2 जणं असतात, काही ठिकाणी 4 जणं, काही ठिकाणी 6 जणं असं केलेलं. तिथे ती 4 मुलं राहायची. आणि ही जी गोष्ट मला तिकडच्या एका गार्डनी सांगितली, ती आम्ही याच्या एक 5-6 वर्ष आधी घडली असेल अशी होती. तर तो म्हणाला की तिथे जी मुलं राहत होती ना, ती खूप दंगा करणारी, मस्ती करणारी, म्हणजे अल्टिमेट लेवल आपण म्हणतो ना की काही बांधच नाही आहे त्या लोकांना, असं म्हणजे उगाच लोकांना त्रास देणार, छळणार, रॅगिंग नाही म्हणणार मी, बट असंच हां, फालतूगिरी. प्रँक करायची लोकांवर उगाचच. तर त्यांच्यापैकी जी 2 जणं होती, त्यांना एकदा असं सुचलं की अरे आपण प्लॅनचेट करूया का. आय थिंक आता प्लॅनचेट हे खूप कॉमन आहे, सगळ्यांना माहिती आहे की एक टिपिकल बोर्ड असतो, त्याला उइजा बोर्ड असं पण म्हणतात खूप सारे लोकं. आणि US मध्ये इट वॉज इंट्रोड्यूस्ड ॲज अ गेम, जर सांगायला गेलं तर. पण नंतर मग ते सगळीकडे पसरलं आणि मग लोक ते करायला लागले. आता ह्याचे खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे, काही लोक म्हणतात खरं आहे, काही लोक म्हणतात खोटं आहे. इट इज अ व्हेरी कॉन्ट्रोवर्शियल थिंग.
बट एक खूप सिम्पल असतं. अक्षरं लिहितात, ए टू झेडपर्यंत लिहितात, नंबर्स लिहितात 1 to 10 आणि येस आणि नो असं काढतात आणि सन आणि मून साइन काढतात. असं एक तुम्हाला घरी पण बनवता येतं तो बोर्ड, ठीक आहे. आणि त्या लोकांनी मग म्हणजे त्या मुलांनी असं ठरवलं की आपण करूया. आणि मग ते कॅन्डल वगैरे घेऊन आले, त्यांनी असा तो कार्डबोर्डवर सगळं बनवलं वगैरे आणि बसले सगळे लाईट बीट बंद करून. आणि ते लोक टाइमपास करते, काहीच नाही होत, आपल्याला करायला काय जातं, करूया आपण असं. त्यांनी चालू केलं, अरे इथे कोणी जर असेल या रूममध्ये किंवा या जागेवर तर तुम्ही या आणि आम्हाला तुमचा प्रेझेन्स दाखवा, जाणीव करून द्या की तुम्ही इथे आहात. आणि ते तुम्हाला माहिती आहे कसं करतात की आपण एका ह्याच्यावर ग्लास जेव्हा उलटा करतो तेव्हा त्याच्यावर बोट ठेवतो किंवा कॉईन असतो त्याच्यावर आपण बोट ठेवतो आणि मग ते मूव्ह होतं जर काही असेल तर. म्हणजे जर तुम्ही असं विचारलं आता की ते कोणी आहे का, तर ते येसवर जाईल किंवा नोवर जाईल, असं होतं, ते मूव्ह होतं. सो इनिशियली काहीच झालं नाही. आणि नंतर मग तो असं म्हणाला की अरे काही होत नाही यार, काय आहे, आपण उगाचच केलं. तर तो दुसरा जो त्याचा फ्रेंड होता, ABCD असे फ्रेंड्स धरूया आपण. ए म्हणाला काहीच होत नाही, बी वॉज लाईक अरे आपण ट्राय करूया ना, आपण एवढे बसलो. आणि C and D वर लाईक असं की जाऊ दे ना, झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं, अशा ह्याच्यात होते. सो एक 10 मिनटं गेली, काहीच झालं नाही, सगळं शांत होतं. आणि एकदम अचानक काय झालं ना की वारा आला रूममध्ये, असं जाणवलं की पडदे उडले त्यांचे. बरं, तिकडे पंख्याची सिस्टीम नाही आहे, कारण तिथे स्टँड फॅन्स यूज करतात आणि स्टँड फॅन त्यांनी बंद केलेला, कारण खूप जास्त आवाज येतो स्टँड फॅनचा. तर आणि AC पण नव्हता चालू. ACचे स्पेसिफिक टायमिंग्ज आहेत, ते लोक बंद करून टाकतात AC एक एक टायमिंग नंतर. तर रूममध्ये वारा यायचं काहीच स्रोत नव्हता, कारण खिडक्या दारं सगळं बंद होतं, ठीक आहे. सो ते असं म्हणाले की अरे पडदा हल्ला कसा, वारा कुठून आला, कळलंच नाही त्यांना. आणि इग्नोर केलं, कारण आपण कसं अरे ठीक आहे ना, पडदा असं हल्लाय, कशाने हलू शकतो. ते बोलले चल आपण परत एकदा शेवटचा ट्राय करू, नाही तर आपण झोपायला जाऊया, कारण नेक्स्ट डे कॉलेजला जायचं होतं. आणि ही रात्री काहीतरी 12:30-1च्या आसपास हे लोक उद्योग करत होते सगळे. तर त्यांनी परत बोट ठेवलं आणि परत इथे कोणी आहे का, आम्ही शेवटचं विचारतोय, इथे असाल तर तुम्ही आम्हाला जाणीव करून द्या, आम्हाला खूप आनंद होईल तुम्हाला भेटून. आणि असं खूप एक्स्ट्रीम लेवलच्या एक्साइटमेंटमध्ये ते सगळ्या गोष्टी करत होते. त्यांना काय आनंद मिळत होता देव जाणे. आणि त्यानंतर सडनली ते गोल 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 विचित्र पद्धतीने हलायला लागलं. येस नो अक्षरांवर जातंय वेगवेगळं, वर खाली असं. आणि ते सडन मध्ये येऊन थांबलं, त्यांनी जो ग्लास जो छोटा ठेवला होता त्याच्यात. आणि त्यानंतर लाईट्स गेले रूममधले, ठीक आहे. त्यांनी छोटे डिम लाईट्स लावले होते, जे नाईट लॅम्प आपण म्हणतो ना, खाली असतात बघा साईडला, बेड साईडला असतात किंवा कुठे स्ट्रिपवर लावतात तसे, तर ते गेले, उडाले ते. आणि पूर्ण काळोख झालं रूममध्ये, फक्त कॅन्डलचा लाईट होता त्यांनी जे साईडला लावलेली ती तिथे, आणि ती कॅन्डल पण विझली. आणि सडनली जो बी फ्रेंड बसला होता ना, त्याच्या कोणीतरी कानफटात मारली आणि तो पडला. आणि पडला तर बघितलं, त्याला एवढ्या जोरात कोणीतरी कानफटात मारले की त्याचा दात बाहेर आला होता, बापरे. एवढ्या जोरात, मागची जी दाढ असते ती. आणि तो एकदम घाबरला आणि रूमचा दार उघडायला गेला. तर मी जसं म्हटलं तसं, सिन्स ते 4 लोक राहत होते रूममध्ये, तर 2 रूम होत्या, एका इथे 2 एका इथे 2. आणि आपण म्हणतो ना की बाहेर एक छोटीशी एरिया असते आणि मग ते मेन डोअर असतं असं. तर तो ते डोअर ओपन करायला गेला तर ते उघडे ना, करतोय नाहीच, उघडतच नव्हतं. तो घाबरलेला पूर्ण. आणि तिथे खूप जास्त वारा सगळीकडे व्हायला लागला, त्यांचा पूर्ण बोर्ड उलटा झाला. आणि दुसरा जो पण फ्रेंड बसलेला ना, तर त्याचा कोणतरी पाय खेचला आणि तो पण पडला. आणि त्यानंतर मग कसं तरी करून त्यांनी दार उघडलं आणि सगळे बाहेर आले, ठीक आहे. बाहेर आले तर त्यांचं सगळं सामान तसंच पडलेलं. आता जर कधी कोणाला कळलं की अरे हे काहीतरी केलं आहे करून, तर मग त्यांना ओरडा बसेल. म्हणून तो जो डी होता शेवटचा, तो जरा त्या चौघांमध्ये जो होता ना, तो जरा थोडा शूरवीर म्हणता येईल असं. तो आत गेला आणि तो फक्त त्याचा बोर्ड घेऊन येतो की बोर्ड कोणाला दिसायला नको, बाकी आपण काही बोलू शकतो. तर बोर्ड घ्यायला गेला ना, तो आलाच नाही बाहेर. आणि आता रूममध्ये अंधार, लाईट नाही, ते लोक जाणार कसं. तो जेव्हा आत गेल्याचे फ्रेंड्स खाली सांगून आले की असं असं झालंय करून, आम्हाला कळत नाही. म्हणजे त्यांनी सांगितलं नाही की त्यांनी काय केलं, बट त्यांनी फक्त एवढंच की आमचं अचानक डोअर लॉक झालं, लाईट्स गेले, आम्हाला हेल्प करा वगैरे वगैरे प्लीज, असं केलं त्यांनी. वरती गेली तर हा बेशुद्ध पडलेला आणि बोर्ड गायब, बोर्डच नव्हता. म्हणजे त्यांनी शोधला बोर्ड कुठे गेला, काय गेला, बोर्डच नव्हता तिथे. सो मग त्यानंतर त्या मुलांनी खूप रिक्वेस्ट केली आणि आय थिंक ते पुढचे 2-3 दिवस त्या रूममध्ये राहिले, त्यांना काही त्रास नाही झाला. आणि ते मग शिफ्ट आऊट झाले, कारण ना कोणाला झोप लागत नव्हती आणि ह्याला खूप भयंकर प्रमाणात जे
थोबाडीत पडली होती. त्याचं पूर्ण गाल सुजलेला, कारण त्याचा दात बाहेर आला टेक्निकली. त्यानंतर ॲक्च्युली खरी स्टोरी स्टार्ट झाली, की त्यानंतर त्या रूममध्ये जे राहायला आले त्या लोकांना खूप भयंकर अनुभव आलेत. म्हणजे कोणतरी त्यांचं पाघरून खेचतंय, कोणीतरी दरवाजा बंद करतंय, किंवा जर कोणी वॉशरूमला गेलं असेल ना तर डोर लॉक होतोय, म्हणजे ओपनच करता येत नाही. तुम्ही जरी वॉशरूमला गेला असाल, अंघोळ करत असाल, काही करत असाल. आणि एकदा तर असं झालं होतं की आता तिकडचे रूम जे असतात ना तिथे फायरचे अलार्म्स लावलेले असतात. सो आपण कसं घरी देवाऱ्यात दिवा लावतो, उदबत्ती लावतो, तर तिथे अलाउड नाही आहे. कारण काय असं चान्सेस असतात की जर आग लागली तर अख्ख्याला लागू शकते आग. आणि आपल्या इथे कशी सिमेंटची घरं असतात, तिकडे मेजरली लाकूड यूज करतात. म्हणजे जर मेन बांधकाम असेल त्याला सिमेंट वापरतील, पण अदरवाईज सगळीकडे ते लाकूड प्रेफर करतात. बिकॉज फिलिपिन्स जे मी आय थिंक मेन्शन केलं होतं की ज्या बेल्टमध्ये येतं, इट इज अर्थक्वेक प्रोन एरिया. ठीक आहे. सो चान्सेस असतात की काही होऊ शकतं कधी पण. तर ना त्या मुलीनी त्या दिवशी रात्री तिथे दिवा लावलेला. म्हणजे हे सगळं झाल्यानंतर तिच्या आईने तिला सांगितलं असेल की तू फोटोज वगैरे काहीतरी लाव. सो तिने देवाचे फोटोज चिकटवले भिंतीवर आणि त्याच्यासमोर तिने दिवा लावलेला. तर मी म्हटलं तसं की तिथे पंखा नाही आहे, कुठेही वाराही येत नाही. सो शी वॉज लाईक, अरे मी हे ठेवू शकते असंच, काही इश्यू नाही आहे. आणि छोटीशी वात होती, म्हणजे आपण म्हणतो ना एकदम छोटूसा दिवा असतो तुपाचा लावतात, तेवढाच लावलेला तिने तो सेंटरला ठेवलेला एका स्टूलवर, म्हणजे इकडे तिकडे पडून कुठे पडद्याला आग लागू नये किंवा काही होऊ नये. आणि हे लोक जेवायला गेले वरती. दिस इज अराउंड 9 वाजता वगैरे, कारण 10 वाजता मेस बंद होत. आणि जेव्हा जेवायला बसले होते तेव्हा त्यांना ना आवाज आला खालना, कोणीतरी आग लागली आग लागली आग लागली कोण ओरडत होतं. आणि ह्यांच्याच रूममध्ये आग लागली होती. आता ती कशी लागली, कुठून लागली, कोणाला काहीच आयडिया नाही. कारण तिने दिवा जो होता तो सेंटरला ठेवलेला, तिथे वारा येऊ शकत नाही. आणि जिथे दिवा ठेवलेला ना तर त्याच्या लिटरली 200 मीटर लांब एक खिडकी आहे, आपण असं म्हणू शकतो. ठीक आहे. आणि तिथे आहे पडदा वगैरे त्या खिडकीवर. तर तिकडून त्या पडद्याला आग लागली होती. म्हणजे कळते का मी काय म्हणते, की या साईडच्या पडद्याला नव्हती आग लागली, त्या साईडच्या पडद्याला आग लागलेली. आणि सगळे शॉक झाले की असं होऊ कसं शकतं. मग तोपर्यंत काय झालेलं की म्हणजे आग त्या पूर्ण रूममध्ये पसरली होती. आणि त्यांना असं झालं की अरे वाचवायचंय, काहीतरी करायचंय. मग त्यांनी फक्त त्यांचा लॅपटॉप वगैरे आणला उचलून आणि त्यांनी फायर फायटर्सना बोलवून आग विझवली. त्याच्यानंतर 2 दिवस त्या मुलीला वाईट स्वप्न यायला लागली, म्हणजे कोणीतरी तिला मारायचा प्रयत्न करतंय किंवा तिचा गळा दाबतंय असं. आणि एक दिवशी काय झालं, त्यांना आता टेम्पररी दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट केलं होतं. तर तिला ना फिट्स आले आणि ती वेड्यासारखी वागायला लागली. आणि तिला उचलून जे मेन रिसेप्शन आहे तिथे आणून ठेवलेलं. तर तिचे डोळे वर गेलेले, तिला खुर्चीत ठेवलेलं आणि तिचं अंग पूर्ण कडक झालेलं. आणि ती अशी गुरगुरत होती आणि सगळ्यांकडे अशी चिडून रागाने बघत होती. तिचे डोळे पांढरे लाल असे झालेले आणि ती कोणाला जवळ येऊ देत नव्हती. जर तिच्या कोणी जवळ गेलं तर किती जोरात मारायची. सो आता तिला नक्की काय झालेलं हे माहिती नाही. तर सगळे आपण जर मेडिकली बघायला गेलो सगळे म्हणजे तिला फिट्स आले होते, ती असं करत होती. पण ज्या माणसाला फिट्स येतात तो माणूस गुरगुरत नाही, तो खाली पडलेला असतो आणि त्याला काही स्वतःच्या गोष्टी करता येत नाही, इफ यू आस्क मी. त्यामुळे मग तिला घरी पाठवून दिलं त्यांनी इंडियाला. तिच्या आईबाबांना कॉल केला, असं असं झालं आहे कोण. त्यानंतर तिचं काय झालं आम्हाला माहिती नाही. ती परत आली नाही आली ह्याची कोणाला आयडिया नाही आहे. बट हे खूप स्केरी होतं. त्यानंतर त्यांनी ती रूम लॉक केली, कारण तिथे आय थिंक ऑलमोस्ट 4 ते 5 जणांना असे अनुभव आलेले. आणि जेव्हा ते आग लागली रूममध्ये, आय थिंक ते तर खूप शेवटचं होतं, तेव्हापासून तिकडची ती रूम लॉकड आहे, बंदच असते. सो हे खूप एक स्केरी झालं होतं. आणि फनी पार्टीज त्यांनी आता काय केलं की काही लोकांना असतं ना की आम्ही जाऊन लॉक तोडतो, उघडून बघतो. तर त्यांनी जिथे ती रूम आहे, म्हणजे 2 रूममध्ये जेवढी जागा असेल तिथे मध्ये पण पार्टिशन टाकून ठेवलं की त्या साईडला कोणी जायलाच नको. म्हणजे त्या रूमच्या जवळ काय तिथे आसपास पण भटकायला नको. So हे पॅसेजवरच त्यांनी ते पार्टिशन. पॅसेज, हा, मध्ये त्या रूमच्या इथे जायचंच ओ, नाही तिकडे करून. त्यांनी पूर्ण बंद करून म्हणजे टाकलंय ते. त्यांनी एक आत्मा अशी जागृत केली तिथे हा बघायला तिथे गेलो तर. ते काही हा करून वगैरे बोलवलं तिला आणि मग ती एक्झॅक्टली आता तिथेच आहे. तिथेच आहे. पण कसं झालं ते रूममध्ये केलं होतं, त्यामुळे ते रूममध्ये ट्रॅप्ड आहे, त्या रूमच्या बाहेर येत नाही ते. आणि ऑलरेडी तिथे म्हणजे ऑलमोस्ट आता जर ते जेवायला गेले नसते तर डेफिनेटली मेले असते ती लोक. कारण कसं असतं, ते मी म्हटलं तसं बाहेरच्या रूममध्ये तिने ते फोटो जिथे शिकटवलेले तिथे त्यांनी दिवा वगैरे लावलेला. आणि हे लोक त्यांच्या रिस्पेक्टिव्ह रूम्समध्ये बसलेले अभ्यास करत होते. आपल्याला नाही लक्षात येत, लक्ष नसतं आपल्याला आपलं युजली. तर ही ही स्टोरी होती, खूप स्कॅरी होती. आणि
काय होतं तिथे, काय आलं होतं काहीच माहिती नाही. बट हे त्या पोरांनी केलेलं होतं आणि त्याच्यामुळे सगळ्यांना त्याचा पुढे खूप भोगावं त्रास लागलं. झाला, खूप त्रास झाला. सो दिस इज व्हेरी स्केरी. मला वाटतं फिलिपिन्समध्ये पण असं खूप विचित्र विचित्र होत असतात. म्हणजे आपण आता आपल्या इथे बघतो ना भारतात, तर इथे ते काला जादू वगैरे, पण ते आता खूप लोकांना समजते त्यामुळे खूप कमी झालंय. पण आपण